नमस्कार, मी प्रमिला चव जंक्शन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची खुसखुशीत अशी करंजी। त्यासाठी लागणारे साहित्य आहे खोबरं, पिठी साखर, वेलची, दूध, तूप, मैदा। आता आपण सारण बनवण्यासाठी खोबरं भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता आता आपलं खोबरं थोडंसं ब्राऊन कलरवर आलंय। आणि असं भाजून का घ्यायचं तर भाजलेल्या खोबऱ्याची करंजी पण कमीत कमी 1 महिना खराब होत नाही। आता मी गॅस बंद करते। हे खोबरं मी एका ताटामध्ये काढून घेणार। इथे आपलं खोबरं आता थंड झालेलं आहे, तर आपण मिक्सर मध्ये जरा फिरवून घेऊ। आता आपण सारण बनवून घेऊ। आता मी इथे 400 ग्रॅम खोबरं भाजून बारीक केलं। बारीक म्हणजे जास्त बारीक नाही, अगदी नॉर्मल फिरवलेलं आहे। तर त्यामध्ये आपण 150 ग्रॅम साखर टाकणार आहोत आणि 2 चमचे वेलची पावडर। तर ते मिक्स करून घेऊ। इथे माझं सारण तयार आहे। तर आता मी करंज्या बनवण्यासाठी मैदा भिजवून घेणार आहे। मी इथे 1 कप मैदा घेतलाय। मी काही एवढ्या करंज्या नाही करणार। 1 कप पिठामध्ये सर्वसाधारण 10 ते 12 करंज्या होऊ शकतात। इथे मी आता 1 कप पिठासाठी 3 चमचे मोहन टाकणार आहे। 3 ते 4 चमचे मिक्स करून घेऊ असं। मी तुपाचं मोहन टाकलेलं आहे। तर इथे मी पीठ भिजवताना मीठ टाकते। मी साहित्यामध्ये सांगायचं विसरले होते, तर आता सांगते। मैदा भिजवताना त्यामध्ये मीठ टाका। आता आपलं पीठही भिजून झालं आहे। तर 1 कप मैद्यासाठी मला सर्वसाधारण पाव कप दूध लागलंय। इथे माझे पीठही भिजून झाले, मी सारणही तयार आहे। तर आता आपण हे पीठ भिजण्यासाठी 3 ते 4 तास असंच झाकून ठेवू। आता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आणि सारणही छान मुरलंय। तर आपण आता करंज्या लाटून घेऊ। आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ। आता माझे गोळे तयार झालेले आहेत। तर आता आपण लाटून घेऊ। तुम्ही बघू शकता मी कशी लाटते। जास्त पातळही नाही लाटायचे, जास्त जाडही नाही लाटायचे, मीडियम असे लाटायचे। हे बघा, जास्त जाडही नाही जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने लाटून। आता आपण करंजी भरून घेऊ। करंजी भरताना तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी भरू शकता। आणि निघू नये म्हणून कडेला ना थोडंसं दूध लावायचं, म्हणजे पक्की चिटकते आणि तेलात फुटतही देखील नाही। हे बघा, अशी करंजी तयार होते। हे बघा,
आता आपल्या करंज्या भरून झालेल्या आहेत, तर आपण तळून घेऊ. आता आपली कढई तापलेली आहे, त्यामध्ये आपण तूप टाकू. इथे मी गावरान तूप वापरले, तुम्ही तेलातही तळू शकता. आता इथे आपलं तूप तापलं किंवा नाही हे बघण्यासाठी आपण थोडंसं पीठ टाकून बघू. असं वरती आलंय ना लगेच, तर आपलं ते तूप तापलंय. तर आपण मंद आचेवरती करंज्या तळून घेऊ. तुम्ही बघू शकता की छान असा कलर आलेला आहे आणि छान फुगल्याही आहेत करंज्या. आता आपली करंजी तळून झालेली आहे, तर प्रीती सांगेल कशी झाली. एकदम खुसखुशीत अशी झाली आहे. अशाच आणखी 14 रेसिपीसाठी चव जंक्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.